नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, येत्या एप्रिलपासून हे शैक्षणिक वर्ष संपत असून जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. यामुळे आता शालेय विभागानं या बदलत्या शैक्षणिक वर्षामध्ये नवीन बदल केलेले आहेत. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडनं यंदाच्या उन्हाळी सुट्टीबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. याबाबतचं परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्ध केलं असून उन्हाळी सुट्टी 2 मे पासून सुरू होईल असं त्यांनी सांगितलंय. तर उन्हाळी सुट्टी ही 14 जून पर्यंत राहणार असून 15 जून पासून शैक्षणिक वर्षास पुन्हा सुरुवात होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. तसेच नवीन शैक्षणिक वर्षामध्ये मोठे बदल करण्यात आले असून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होताच सकाळच्या सत्रामध्ये शाळा भरणार आहे. हा बदल 29 जून पर्यंत लागू राहणार असून 30 जून पासून नियमित सत्रामध्ये शाळा सुरू होईल असा निर्णय घेण्यात आलाय. शिक्षण संचालनालयाकडनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रामध्ये म्हटलंय की राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एक वाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी हे नवीन बदल करण्यात आले. याप्रमाणे राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची सन 2026ची उन्हाळी सुट्टी आणि शैक्षणिक वर्ष 2026-27 या वर्षामध्ये हे बदल करण्यात आलेत. राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शनिवार दिनांक 2 मे 2026 पासून सुट्टी जाहीर करण्यात येते. राज्यातील इतर मंडळांच्या शाळा या वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनानं त्यांच्या स्तरावरती उचित तो निर्णय घ्यावा लागेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता शाळा जरी 15 जूनपासून सुरू होणार असतील तरी 15 जून ते 29 जूनपर्यंत शाळा मात्र सकाळच्या सत्रामध्ये भरतील आणि त्यानंतर पूर्ण दिवसभर शाळा सुरू होईल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.